नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महिला व बालविकास विभागामध्ये लवकरच मेगा भरती निघणार आहे. त्या भरतीसाठी लागणारे नवीन आकृतीबंध महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला आहे. त्याच्यामध्ये पगार काय असणार, पदे कोणती-कोणती, वयोमर्यादा काय आहे, एकूण मंजूर पदांची संख्या किती असणार आहे आणि जाहिरात कधी येणं अपेक्षित आहे, अभ्यासक्रम काय आहे, या सगळ्या गोष्टींची डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला स्किप करू नका विद्यार्थी मित्रांनो. तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि फायद्याची माहिती असणार आहे या व्हिडिओमध्ये. बघूया आपण पुढे त्या सगळ्या गोष्टींची डिटेल्समध्ये काय असणार आहे. आणि ह्याच भरतीसाठी आपण नवीन बॅच लॉन्च केलेली आहे. त्याच्यामध्ये दररोज तुमचे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर असणार आहे आणि अनलिमिटेड व्ह्यूज बघू शकता. ते व्हिडिओ किती पण वेळा बघू शकता. पी-वाय-क्यू पेपर विश्लेषण असणार आहे. म्हणजे मागील झालेल्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषणावरतीच ह्या बॅचचा आपण सगळा भर दिलेला आहे आणि नोट जे असणार आहे ते तुम्हाला पीडीएफ नोट्समध्ये भेटणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्ही रिलायबल एस-पी-के नावाचं जे ॲप आहे, ते ॲप इन्स्टॉल करायचं आहे. ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर ॲप इन्स्टॉल करताना काही अडचण आली, इथं कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. खाली पण कॉन्टॅक्ट नंबर देतोय तुम्हाला. तिथे जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फीस जी आहे ती आपण एकदम नाममात्र दरामध्ये ठेवलेली आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना कम्फर्टेबल असली पाहिजे अशा प्रकारची फीस ठेवलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो पुढे बघूया मित्रांनो आपण. त्याच्यामध्ये जो आहे ते इथं महिला व बालविकास विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली क्षेत्रीय कार्यालयाच्या सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आलेला आहे. 10 एप्रिलला ही बैठक झालेली आहे. 10 एप्रिलचा हा जी-आर आहे. याच्यामुळे आपल्याला लक्षात येतं, की भरती लवकरच येणं हे आपल्यासाठी अपेक्षित असणार आहे. त्याच्यामुळे लवकरच भरती येईल. आपण त्यासाठी तयार असलं पाहिजे सगळ्या विद्यार्थी मित्रांनी. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री जे आहे आदितीताई तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडियावरतीच त्यांनी जाहीर केलेले आहे, की 165 नवीन आकृतीबंध जो तयार झालेला आहे, त्याच्यामध्ये 165 पदं नवीन ॲड झालेत. त्याच्यामध्ये क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 हे सगळे पदं भरले जाणार आहेत. त्याच्यामुळे क्लास 1, क्लास 2 चे पदं जे आहेत ते निश्चितच एमपीएससीकडे येणार आहे. राहिलेले बाकीचे जे पदं आहेत ते सरळ सेवेकडे भरले जाणार आहे. त्याच्यामध्ये 2 महत्त्वाचे मुद्दे असणार आहे. मी तुम्हाला समजून सांगतो लक्ष द्या. 2843 जे पद आहे ते बाह्य स्रोताद्वारे भरले जाणार आहे. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण कॉन्ट्रॅक्ट बेसवरती भरले जाणार आहे. आणि जे गाव पातळीवरचे पद असतात, ज्याला आपण मदतनीस म्हणतो, त्याच्यानंतर अंगणवाडी सेविका म्हणतो, हे 2,21,328 पदांचा जो संदर्भ आहे आपल्याला तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतो. त्याच्यामुळे ग्रामीण भागातल्या महिलांसाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी असणार आहे. तुमच्याच गावात राहून, तुमच्याच गावातील लोकांची सेवा करून तुम्हाला तुमचं कुटुंब आणि या सगळ्या गोष्टी त्याच्यात सांभाळून तुम्हाला हा जॉब करता येणार. त्याच्यामुळे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. या जे डिटेल आहे या व्हिडिओची ही सगळी आणि त्याच्या आकृतीबंधामध्ये रेग्युलरचे पदं किती असणार आहे, बाह्ययंत्रणेद्वारे भरले जाणारे पदं असतील आणि आपले मानधन तत्त्वावरील पदे असतील. याची सगळी डिटेल जी आहे मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकली आहे. खाली टेलिग्राम चॅनलची लिंक देतोय. रिलायबल एस-पी-के नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. त्याच्यावरती याची सर्व डिटेलची पीडीएफ तुम्हाला तिथे बघायला मिळणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळे तिथे जाऊन तुम्ही त्या चॅनलला व्हिजिट करून बघू शकता. हे गव्हर्नमेंटचं सोशल मीडिया ट्विटर हँडल याच्यावरती पण त्यांनी डिटेल दिलेली आहे. त्या विभागाचा जो आहे तो सक्षम आणि गतिमान होण्यासाठी ही पदभरती ते करणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो वाटतो. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा राहिला विद्यार्थी मित्रांनो आपला, की पगार काय असणार आहे. ते पगार जो असणार आहे शिपाई पदापासून जर बघितलं आपण तर साधारणतः एक 15,000 पासून त्याचं बेसिक मानधन चालू होणार आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण याच्यात बघितलं तर मुख्य सेविका असतील ₹35,400 असतील. त्याच्यानंतर लिपिकचं जे पद आहे त्याच्यासाठी 35,400 असे याची जी डिटेल तुम्हाला ही सगळी याच्यातच आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली आहे. कारण इथं सगळं वाचत बसलो तर खूप वेळ जाईल आपला. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो आपल्याला पुढे बघायला मिळतो. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अभ्यासक्रम काय असणार आहे. मराठी विषय असणार आहे तुम्हाला, इंग्लिश विषय असणार आहे, सामान्य ज्ञान म्हणजे जे-के-जी-एस त्याच्यामध्ये तुम्हाला इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान, चालू घडामोडी या सगळ्याच गोष्टींचा मुद्दा तुम्हाला त्याच्यात आणि महत्त्वाचा विषय म्हणजे गणित बुद्धिमत्ता असणार आहे आणि तांत्रिक घटक जो आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे का तांत्रिक घटक. तांत्रिक घटक म्हणजे काय तर ज्या पदासाठी आपण ॲप्लिकेशन करतोय, ज्या पदासाठी आपण अर्ज भरतोय, त्या पदाशी रिलेटेड असणारी माहिती किंवा ज्या पदासाठी आपल्याला जी अर्हता लागते, जे क्वालिफिकेशन लागते, ते क्वालिफिकेशन ज्या बेसमध्ये केलेले तुम्ही, ज्या फॅकल्टीमध्ये केलेले त्याचा जो प्रश्न असणार आहे तुम्हाला ह्या तांत्रिक घटकावरती विचारला आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वयोमर्यादा काय असणार आहे. आपले 18 ते 38 वर्ष हे वयोमर्यादा असणार आहे आणि जे रिझर्व्हेशनचे जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना 43 वर्षापर्यंत ते 43 वर्षाच्या वयापर्यंतचा हा फॉर्म भरता येणार आहे. त्याच्यामुळे जनरलसाठी किंवा ओबीसीसाठी 18 ते 38 पर्यंत वय असणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना आरक्षणाचा मार्ग असतो त्यांच्यासाठी 43 वर्षापर्यंत आणि पेपरचा पॅटर्न काय असणार आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा 100 प्रश्नांचा पेपर घेतला जाईल विद्यार्थी तुमचा आणि याला मार्क असतील तुमचे 200 म्हणजे एका प्रश्नाला तुमचे 2 मार्क ह्या पद्धतीने तुमचा पेपर घेतला जाणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता असेल याच्यामधल्या ज्या डिटेल आहे, की परीक्षांचा हा अभ्यासक्रमामध्ये मराठीमध्ये कुठले विषय महत्त्वाचा किंवा कुठले टॉपिक महत्त्वाचे, मागच्या पी-वाय-क्यूमध्ये कुठल्या टॉपिकवर बऱ्याच वेळेस प्रश्न आले, इंग्लिशचा सिलेबस काय असेल, जी-के-जी-एसमध्ये विषय कुठले महत्त्वाचे याचा सगळ्या डिटेलचा जो व्हिडिओ होतो तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला याची सगळी डिटेल बघायला भेटेल. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओसाठी तयार राहा. तुमच्या पुढील अभ्यासासाठी, पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.